नमस्कार, मी डॉक्टर बाबूराव कानडे, जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल अँड अर्धांगवायू सेंटर पैठण। आमच्याकडे सुमेध बावस्कर हे बुलढाणा इथून पेशंट आले होते। त्यांना एक 13 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता। 13 वर्षापासून ते बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन हे झालेत। नंतर त्यांना एक आपल्या फेसबुकवर किंवा यूट्यूबवर त्यांनी आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर ते आज आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये आलेत। आज जनसेवा हॉस्पिटलची आपली संयुक्त चिकित्सा पद्धतीने उपचार घेऊन त्यांचे 10 दिवस पूर्ण झालेत। त्या 10 दिवसाच्या उपचारांती आज आपले हे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल आणि अर्धांगवायू सेंटरचा उपचार त्यांना कितपत चांगला वाटला आज आपण हे त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ। नाव सांगा। माझं नाव सुमेध सुधाकर बावस्कर, राहणार बुलढाणा। मी 13 तारखेला सर्वांना फोन लावला होता इथे ऍडमिट व्हायसाठी। 12 तारखेला इथं आलो। 12 तारखेपासून ट्रीटमेंट चालू झाली। 14 तारखेपासून ट्रीटमेंट चालू झाली। आज 10 दिवस पूर्ण झाली मला। 10 दिवस कसे गेले मला समजलं नाही। ट्रीटमेंट ही योग्य झाली। पहिले हात माझा म्हणजे मुवमेंट नव्हता, जास्त मुवमेंट नव्हता, आता चांगला मुवमेंट होती। म्हणजे त्रास कमी झाला, दुखणं जे होते ते आपलं नॉर्मल कमी झालं। ही आमची संयुक्त उपचार पद्धती कशी वाटली तुम्हाला? एकदम योग्य। आतापर्यंत कारण तुम्ही 13 वर्षात भरपूर ठिकाणी उपचार घेऊन झालेलेच आहेत ना ऑलरेडी, बरोबर? बरोबर। ह्या उपचारा जे तुम्ही 13 वर्षापर्यंत जे उपचार घेतले आणि आता आपल्याकडे जे संयुक्त चिकित्सा आणि 10 दिवस उपचार घेतले, यात काही तफावत वाटली का तुम्हाला? यामध्ये बरीचशी तफावत वाटली। अशी तफावत वाटली की आम्ही ॲक्युपेंचर, ॲक्युप्रेशर, त्याच्यानंतर आयुर्वेदिक याच्या ज्या उपचारांना आम्हाला जेवढा फायदा व्हायला पाहिजे होता तो आम्हाला इथं आल्यानंतर 10 दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीनं माझ्या मुलाचा हात जो आहे तो एकदम थोडा म्हणजे स्पेटिक होता, म्हणजे हार्ड होता, उचलत नव्हता, परंतु आता त्याच्या मताप्रमाणे तो हात उचलू शकतो। म्हणजे त्याच्या अंगात मॅच्युरिटी आणि मॅन पॉवर तयार झाली। त्याच्यामुळे त्याला असा आणखीन आत्मविश्वास वाटला की आपण जर पुढच्या आणखीन 10 दिवसाच्या कोर्सला आलो तर आपण आपला हात सहज उंचवू शकतो। आणि इथली जी उपचार पद्धती आहे ती योग्य तऱ्हेची आहे, अप्रतिम आहे। जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, कोणत्याही पेशंटला दुःख न होणारी गोष्ट, त्याच्यासोबत आलेल्या अटेंडंटला सुद्धा त्याच्या इतकाच त्याला आपण रिस्पेक्ट, आणि त्याच्यानंतर त्याची पण राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था सगळ्या पद्धतीनं ह्या ज्या सुखसोयी इतर ठिकाणी आम्हाला मिळाल्या, आतापर्यंत मिळत होत्या त्या मिळाल्या नाही। एवढ्या सुंदर आणि सुटेबल डबा आणून देणारे हे योग्य तऱ्हेने चांगले माणसं आहेत, चांगले जेवण मिळतंय, शुद्ध पाणी आहे। त्याच्यामुळे येणारा पेशंट हा अतिशय सुख समाधानानं परत जातो आणि परत पुन्हा आणखीन 10 दिवसाची ट्रीटमेंटसाठी येतो। हे आम्ही आमचं भाग्य समजतो की खरोखरच अप्रतिम सेवा देण्यात येते। 10 दिवसांनी परत येणारा पेशंट उत्साहाने येते। अप्रतिम कर्मचारी वर्ग, त्याच्यानंतर अप्रतिम स्वच्छता, याबद्दल आमच्या मनात कोणताही म्हणजे असा हे नाही, म्हणजे असं वाटत नाही की बा इथं जाऊ नये म्हणून। पुन्हा खरोखरच आहे, इथली जी सेवा आहे ती म्हणजे रुग्णासाठी, अर्धांगवायूच्या रुग्णासाठी तसेच स्पॉन्डिलायसिसच्या रुग्णासाठी ही अत्यंत उपयुक्ती आहे। इतर लोकांनी सुद्धा याचा फायदा जरूर घ्यावा आणि आपल्या दुःखातून आणि रोगातून रोगमुक्त व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो। ठीक आहे, धन्यवाद। असं आमच्या डॉक्टर साहेबांना आयुष्य पुढेच लागो ही आमची सदिच्छा आहे। असा तुमचा आशीर्वाद असला मला लाभणारच। हो।